नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा स्वागत आहे एलिव्हेटेड टॉक्सच्या एपिसोड 2 मध्ये, प्रेझेंटेड बाय एलिव्हेटेड पेरेंटिंग. सो आज आपण थोडं फायनान्स आणि शेअर मार्केट बद्दल जाणून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत आहेत महेश चव्हाण दादा. सर्वात पहिल्यांदा खूप खूप आभार तुमचा की तुम्ही पॉडकास्टसाठी एवढा वेळ काढलात आणि त्याच्यावरून आपल्याला खूप शिकायला भेटणार आहे. पण त्याच्यात आधी चालू करण्याच्या आधी मी महेश दादांना रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमचं थोडंसं इंट्रोडक्शन द्या, जेणेकरून आपल्या ऑडियन्सला थोडं कम्फर्टेबल, म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबली कनेक्ट करता येईल. ओके, नक्कीच. नमस्कार, जय शिवराय. मी महेश रमेश चव्हाण. स्टॉक मार्केट तसं बघायला गेलं तर स्टॉक मार्केट हा काही माझा लहानपणापासूनचा किंवा शिक्षणाचा भाग नव्हताच. मी इकॉनॉमीमध्ये किंवा आर्थिक रिलेटेड कुठल्याही क्षेत्रामध्ये मी शिक्षण घेतलेलं नाहीये. माझं शिक्षण हे इंजिनिअरिंग मध्ये झालं होतं, मेकॅनिकलमध्ये. त्याच्यामध्ये मी बरीचशी वर्ष नोकरी केली, 7 ते 8 वर्ष साधारण नोकरी केली. परदेशामध्ये एखाद वर्षभर होतो. त्याच्यानंतर मी भारतामध्ये परत आल्यानंतर काहीतरी व्यवसाय करायचा आणि तो व्यवसाय करता करता मला असं त्यावेळेला 2014-2015 मध्ये वाटलं की तेव्हा शेअर मार्केटमध्ये बरीचशी लोक पडतायत, तर आपणही त्याच्यामध्ये पडावं. सो जसं बाकीची लोक शेअर मार्केटमध्ये पडतात, माझाही प्रवास त्यातच तसाच सुरू झाला. आणि मग त्याच्यानंतर काही पडलो, धडपडलो आणि त्याच्यानंतर स्वतःला ट्रेन करता करता मग त्याच्यामधून त्याचं रूपांतर माझ्या व्यवसायामध्ये झालं. हे सगळं 2014 पासून करताय, म्हणजे दॅट्स ऑलमोस्ट अ डिकेड. येस. सो मग तुम्ही आता एवढे 10-11 वर्ष जे काही आहात ते करताय, मग त्याच्या एक्सपिरियन्स थ्रू तुम्ही आपल्या प्रेक्षकांना शेअर मार्केट काय आहे हे एक सिंपल शब्दांमध्ये सांगू शकता का? हो, नक्कीच. स्टॉक मार्केट म्हणजे तसं बघायला गेलं तर आजच्या डेटला तुम्ही रस्त्यावरच्या रिक्षा किंवा फळ विक्रेत्यापासून एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मॅनेजर पर्यंत सगळ्यांना जर का बघितलं तर प्रत्येक जण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हॉल्व आहे. प्रत्येक जण त्याच्या मोबाईलमध्ये काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी स्टॉक मार्केटची करत असतो. पण स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय हे समजून घेणारी लोक फार कमी आहेत. स्टॉक मार्केटमध्ये तर बरीचशी लोक काम करतात. तुम्ही टॅक्सी ड्रायव्हर जर का एखादा पाहिला तर तो टॅक्सी चालवता चालवता तोही स्टॉक मार्केटमध्ये काही ना काहीतरी इन्व्हॉल्वमेंट त्याची दाखवत असतो. पण स्टॉक मार्केट समजून करणारी लोक फार कमी आहेत. शेअर मार्केट म्हणजे जास्त तसं काही रॉकेट सायन्स नाहीये. एखाद्या कंपनीचे शेअर्स अशा एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी मिळतात जिथे आपण ते खरेदी करतो किंवा त्या जागी आपण विकतो. अर्थात आता ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लॅपटॉपवरती, मोबाईलवरती, एक्सचेंज थ्रू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी जेव्हा ऑनलाईनचा जमाना नव्हता तेव्हा आपल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये करावं लागायचं. शक्यतो तरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच. आणि त्याचाही फॅक्ट जर का आपल्या कदाचित सगळ्या प्रेक्षकांना माहितीच असेल, एशियातला सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज जर का कुठे असेल तर तो आपला भारतामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. साधारणपणे 1875 साली वगैरे हा सुरू झाला होता आणि हा त्या वेळापासून एशियातला सगळ्यात जुना स्टॉक मार्केट होता. सो स्टॉक मार्केट तसं पाहायला गेलं तर काही मोठा रॉकेट सायन्स नाहीये. जसं आपण भाजी घेण्यासाठी भाजी मार्केटमध्ये जातो, पर्टिक्युलर एखादी वस्तू घेण्यासाठी पर्टिक्युलर त्याच वस्तूच्या मार्केटमध्ये जातो, तसंच शेअर्स घेण्यासाठी शेअर मार्केट बनवलेलं आहे, ज्याच्यामध्ये कंपन्या आणि आपण ऍज अ ग्राहक आपण ह्या कंपन्यांचे बाईंग आणि सेलिंग करत असतो. हे एवढं सोपं आहे, पण तरी पण आजकाल खूप असे लोक आहेत ज्यांना स्टॉक मार्केट म्हणलं की त्यांना लॉस आणि लॉसच दिसतो. पण मग जे 2 मोस्टली हर्ट टर्म्स आहेत स्टॉक मार्केटमध्ये ते आहे स्टॉक इन्व्हेस्टिंग आणि ट्रेडिंग. तर ह्यामध्ये फरक काय असतो? ओके, सो हे कितीही सोपं असलं तरी मी एक्झाम्पल देऊन जर का सांगायचं झालं तर मी असं सांगेल की समुद्र दिसताना लोकांना खूप छान दिसतो, पण त्याची एंड लिमिट कुठे आहे ही कोणालाच माहिती नसते. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं की मी समुद्रात जावं, मी पोहावं आणि परत यावं, किंवा मी समुद्रात जावं आणि मजा करावी. पण शेअर मार्केट हे तसंच आहे की तुम्ही त्या समुद्रामध्ये तुम्ही तुमची छोटीशी नाव घेऊन गेलात. ठीक आहे, जेव्हा नुकसान होतं लोकांचं, ते नुकसान का होतं की ती छोटीशी नाव घेऊन गेल्यानंतर तुमच्याकडे जे काय आहे, समजा जर का छोटीशी नाव घेऊन गेलेत आणि तुम्हाला त्याच्यातून पाणी काढायचंय, तुमच्याकडे जर का बकेट आहे 20 लिटर 30 लिटरची, तुम्ही जर का समजा टाकलीत आणि उचललीत, तुम्हाला ती उचलण्यासारखी आहे म्हणून तुम्ही ती उचललीत, तुम्ही तुमच्या नावमध्ये ठेवलीत आणि रिटर्न आलात. सो तुम्ही त्या समुद्रामध्ये सक्सेसफुल एक ट्रॅव्हल करून आलात. पण तेच जर का तुम्ही इमॅजिन केलं की इतका मोठा समुद्र आहे, मी फक्त एकच बकेट का घेऊ, मी आज 10 बकेट घेईन
आणि जर का 10 बकेट मी जर का समुद्रामध्ये टाकल्या आणि मी माझ्या छोट्याशा नावामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न केला तर त्याने 2 गोष्टी होतील. एक तर त्या 10 बकेट उचलता उचलता मी पाण्यामध्ये पडेल, नाही तर त्या 10 बकेट घेऊन आल्यानंतर माझी ती छोटीशी नाव पूर्णपणे पाण्यात पडेल. एक्झॅक्टली इन्व्हेस्टमेंट अँड ट्रेडिंग हा असाच प्रकार आहे. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा विचार करता तेव्हा इन्व्हेस्टमेंटचा विचार करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये त्या गोष्टी समजून, एखाद्या कंपनीचा शेअर समजून किंवा एखाद्या कंपनीविषयी समजून घेऊन ती कंपनी लॉंग टर्म काय ग्रोथ करते किंवा ती कंपनी लॉंग टर्म काय व्हिजनने मार्केटमध्ये आले, ह्या गोष्टीचा विचार करून आपण त्याच्यामध्ये पैसे टाकतो. बाय डिफॉल्ट आपण टाकलेले 1000 रुपये किंवा आपण टाकलेले 1 लाख रुपये बुडवण्यासाठी कंपनी तिच्या गेटला टाळता नाही लावणार. तिचा फोकस ही नेहमी ती वाढण्यावरतीच असणार आहे. सो कंपनी जितकी जास्त वाढणार तेवढा आपल्याला त्याचा बेनिफिट मिळत जाणार. पण ट्रेडिंग मध्ये काय होतं, आपल्याला घेणं देणं नसतं. कंपनी वाढणार आहे, कंपनी कमी होणार आहे किंवा आज कंपनी आहे ती उद्या असणार आहे की नाही. ट्रेडिंग म्हटलं की लोकांचं विजन जे असतं हे नेहमी शॉर्ट टर्म असतं. सो शॉर्ट टर्म विजन असल्यामुळे कंपनीने 10 वर्षात काय करणार आहे किंवा 5 वर्षाने कंपनीचं काय होणार आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. आज मला काय मिळतंय किंवा ह्या आठवड्यात मला काय मिळतंय, ह्याच विजनने जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला बऱ्याचदा लोकांचं त्याच्यामध्ये नुकसान होतं. साधारण जर का आपण आकडा बघितला ना तर शेअर मार्केटमध्ये 90% लोक हे फक्त आणि फक्त नुकसानच करत असतात. आणि हे 90% लोक जनरली जास्तीत जास्त ट्रेडिंग करत असतात. आता ट्रेडिंग मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. कुठल्या टाईपचं ट्रेडिंग आपण करतो त्याच्यावरती डिपेंड आहे की आपण किती लॉस करतोय. आणि इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट करा. ओके, पण मग ह्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडी माहिती सांगू शकता, कारण की हे जसं जसं तुम्ही बोलता तसं तसं खूप इंटरेस्टिंग वाटतंय. ओके, नक्की. सो इन्व्हेस्टमेंट जर का आपण साध्या शब्दात जर का बघायचं झालं ना तर असं समजूया की आपण एक झाड लावलं. ते झाड लावल्यानंतर ते झाड मोठं होतंय. झाड मोठं झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काय काय बेनिफिट्स मिळतात. आपल्या झाडाची सावली मिळते, झाडातून फळं येणार असतील तर ते फळं मिळतात. आणि समजा ते झाड असं झालं की खूप आता त्याचं एज झालंय, त्याच्यातून आपल्याला फळं मिळत नाहीयेत, मग नंतरही ते झाड जनरली लोक तोडून टाकतात, नाहीतर तो तुटून नुकसान करतात. तर झाड लोक तोडून टाकतात. तोडून टाकल्यानंतर त्याची जी लाकडं येतात त्याच्याने लोकांना बेनिफिटच होतं. म्हणजे काय होतं, एक झाड लावलं 10 वर्ष 20 वर्ष, तो दरवर्षी काही ना काहीतरी टप्प्याटप्प्याने आपल्याला रिटर्न देतोच आहे. एक्झॅक्टली इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले XYZ कंपनीमध्ये. लोकांचा समज असतो की मी आज 10 रुपये टाकले तर माझे 1 वर्षानंतर 10 रुपयाचे 110 झाले, म्हणजे मी 1 वर्षामध्ये फक्त 10च रुपये कमवले. पण त्या 1 वर्षामध्ये काही कॉर्पोरेट ऍक्शन्स असतात, जसे की कंपन्या डिव्हिडंड्स देतात, कधी कंपन्या बऱ्याच वर्षांनी 2-3 वर्षांनी, काही कंपन्या फ्रिक्वेंटली सुद्धा देतात, कधी कधी बोनस किंवा स्प्लिट सुद्धा देतात. सो जेव्हा कंपनी बोनस देतात तेव्हा आपल्याला 1 शेअरवरती 1 शेअर फ्री मिळतं. डिव्हिडंड्स देतात तेव्हा सपोज एखाद्या शेअरने जर का 1000 रुपयाच्या शेअरने जर का 5 रुपये डिव्हिडंड दिला तर नंबर ऑफ जेवढे शेअर्स आहेत तेवढे आपण 5 रुपयाच्या हिशोबाने आपल्याला त्याचे रिटर्न सुद्धा मिळतात. सो हे झालं तुम्ही एकदाच इन्व्हेस्टमेंट केली, पण त्याचे जे रिटर्न्स आहेत हे तुम्हाला दरवर्षी मिळतंय. आणि लॉंगर द पिरियड साठी तुम्हाला त्या शेअरची जी काय व्हॅल्यू होत चालली त्या व्हॅल्यूच्या हिशोबाने तुम्हाला त्याचं रिटर्न सुद्धा मिळतंय. आणि ट्रेडिंग विषयी जर का सांगायचं झालं तर ट्रेडिंग मध्ये बरीचशी लोक नुकसान करतात, कारण की ट्रेडिंगचा अर्थ लोक फक्त आणि फक्त मेजरली जे लोक लॉस करतात ते फक्त आणि फक्त इंट्राडे ट्रेडिंग ही एकच कन्सेप्ट लोकांच्या डोक्यामध्ये असते. आणि इंट्राडे ट्रेडिंग मध्ये सुद्धा पैसे मिळू शकतात, फक्त लोकांनी इंट्राडे ट्रेडिंग ह्या गोष्टीची कन्सेप्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे. इंट्राडे म्हणजे एव्हरीडे ही त्याची कन्सेप्ट नाहीये. इंट्राडे म्हणजे काय, तुम्ही एखादा ट्रेड जर का 9:15 वाजता घेतला तर तोच ट्रेड तुम्ही 3:30-4 काढलात, म्हणजे तुम्ही तो ट्रेड इंट्राडे मध्ये केलात. आणि ही प्रॅक्टिस तुम्ही महिन्यातून 3 ते 4 दिवस केलीत आणि ते 3 ते 4 दिवस जर का तुम्ही सक्सेसफुली प्रॉफिट घेऊ शकलात तर तुम्ही 100% इंट्राडे सक्सेसफुल ट्रेडिंग केलीत. पण लोकांचं काय होतं, आज जर का मला इंट्राडेला पैसे मिळाले तर मग मी उद्या पण सेम करणार, परवा पण सेम करणार. जर का माझा 20 ते 22 दिवस जर का माझा ट्रेडिंग चालू आहे तर मी 20च्या 20 दिवस ती एक अमाऊंट अचीव करणार. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त लोक नुकसान करतात. त्यामुळे शेअर मार्केट आणि जर का म्हणजे साधा उदाहरण घ्यायचं झालं ना, फिशिंग, जेव्हा लोक फिशिंगला बसतात तेव्हा फिशिंगला बसल्यानंतर त्यांना माहिती नसतं त्या पाण्यामध्ये किती मासे आहेत,
किंवा मी फिशिंगला ते जाळं टाकल्यानंतर ते मासा मला किती वेळात येणार आहे. ट्रेडिंग सुद्धा त्याच पद्धतीने. ट्रेडिंगला तुम्हाला सायकोलॉजिकली आणि पेशन्सने बसावं लागतं. ज्या दिवशी तुम्हाला ट्रेड तुमच्या प्रॉपर सगळ्या गोष्टींमध्ये, प्रॉपर सगळ्या चौकडीमध्ये बसतोय, त्याच वेळेला तुम्हाला एंट्री घ्यावी लागते. होऊ शकतं की तुम्ही 2 तास 3 तास फिशिंगला बसल्यात आणि तुम्हाला आज एकही मासा लागलेला नाहीये. त्याच पद्धतीने आज 9 ते 3:30 तुम्ही पूर्ण वेळ स्क्रीन समोर बसलात आणि तुम्हाला आज एंट्रीच आलेली नाहीये, पण ती गोष्ट तुम्हाला एक्सेप्ट करता आली पाहिजे. आणि नेक्स्ट डे पुन्हाच तुम्हाला सुरुवातीपासूनच सगळी गोष्टीची प्रॅक्टिस सुरू करणं गरजेचं आहे. त्यामुळे ट्रेडिंग इज जस्ट लाईक फिशिंग. जर का एवढ्याच पेशन्सने आणि एवढ्याच जर का सायकोलॉजी क्लिअर ठेवून जर का आपण ट्रेडिंग करू शकलो तर मग खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंगमध्ये पण लोक पैसे कमवू शकतात. फक्त इंट्राडेची कन्सेप्ट ही एव्हरीडे ट्रेडिंग करणं नाहीये, ही लोकांनी एकदा समजून घेणं गरजेचं आहे. छान माहिती दिली. पण आजकाल खूप लोकांना शेअर मार्केट म्हणजे जुगार वाटतो. तर मग ज्यांची म्हणजे ज्यांना भीती वाटते किंवा ज्यांना हे त्यांचा एक बिलीव्ह आहे की नाही शेअर मार्केट म्हणजे जुगारच आहे, सो त्यांनी इन्व्हेस्टमेंट कशी चालू करायची किंवा त्यांना तुम्ही काय म्हणजे काय सांगाल? ओके, सो ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आजकालपेक्षा हे वर्षानुवर्षापासून चालू आलेली गोष्ट आहे की बऱ्याच वर्षांपासून इव्हन आमच्या म्हणजे आपल्या आधीची जी जनरेशन आहे त्या लोकांसाठी सुद्धा शेअर मार्केट हा जुगारच, हीच कन्सेप्ट होती. पण त्याच्या मागे सुद्धा काही गोष्टी होत्या, सो त्यांना आपण त्याच्यासाठी ब्लेम करू शकत नाही, कारण की त्यावेळेला कोणत्याही पद्धतीचं ट्रॅक ठेवू शकू असे आपल्याकडे ऍप्लिकेशन्स नव्हते. आणि जे मिडल पर्सन असायचे ते तेवढ्याच जेन्युइनली आपल्याला मदत करतायत एक्सचेंज आणि एक कस्टमर ह्याच्यामध्ये. सो त्याही गोष्टीची गॅरंटी नव्हती, त्यामुळे त्यांच्या बाबतीत बऱ्याचशा फसवणूक झाल्या आणि त्या फसवणूक झाल्यानंतर शेअर मार्केट हा जुगार हे असं ब्लेम झालेलंच आहे. पण तरी सुद्धा आजच्या डेटला जर का आपण बघायला गेलो तर बऱ्याचशा लोकांना आजही शेअर मार्केट जुगार वाटतो किंवा बऱ्याचशा लोकांनी आजही शेअर मार्केटला बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून हा जुगार नाही ही गोष्ट सिद्ध केलेली आहे. आता ह्याच्या मागे म्हणजे तसं बघायला गेलं तर हा चर्चेचा विषय होऊ शकतो, कारण की जी व्यक्ती स्वतःचे पैसे शेअर मार्केटमध्ये स्वतःच्या चुकीने किंवा स्वतःच्या अभ्यासाने घालवते, ही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कधीही शेअर मार्केट हा जुगार आहे हा सल्ला देत नाही. कारण की त्या व्यक्तीला माहिती असतं की शेअर मार्केट मधून पैसे कशा पद्धतीने गेलेत, ते माझ्या चुकीने गेलेत किंवा दुसऱ्या एखाद्या गोष्टीमुळे गेलेत, त्यामुळे ते कधीही शेअर मार्केट जुगार आहे सांगत नाहीत. आजच्या डेटला सुद्धा ज्या व्यक्तीचे पैसे हे नेहमी दुसऱ्यावरती डिपेंड राहिल्यामुळे किंवा दुसऱ्याच्या वर विश्वास ठेवून एखादी अमाऊंट टाकले आणि त्याच्यातून नुकसान झालं, तर ही व्यक्ती सर्रास सगळीकडे शेअर मार्केट हा जुगार आहे ह्याच हिशोबाने ती सगळ्यांना सांगते. पण ज्यांचं बजेट कमी आहे किंवा जे घाबरतात मोठे अमाऊंट इन्व्हेस्ट करायला, त्यांना तुम्ही म्हणजे त्यांनी कसं इन्व्हेस्टमेंट चालू करायची? ओके, सो ज्यांच्याकडे म्हणजे भांडवल कमी आहे किंवा ज्यांना फ्रेशली स्टॉक मार्केटमध्ये पडायचं आहे, सो मग त्यांच्याकडे भांडवल कमी असो किंवा जास्त असो, सगळ्यांना मी एकच सल्ला देईन की शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करण्याआधी, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना माझ्या सेमिनार्समध्ये किंवा वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये सांगत असतो की डू नॉट इन्व्हेस्ट युअर मनी फर्स्ट, इन्व्हेस्ट युअर टाइम फर्स्ट. म्हणजे तुम्ही तुमचा वेळ हे त्या गोष्टी समजून घेण्यासाठी आधी द्या. म्हणजे ती गोष्ट काय आहे, तुम्ही पैसे कशामध्ये टाकणार आहात, शेअर मार्केट कसं चालतं किंवा शेअर मार्केट काय आहे. तुम्हाला एक्सपर्ट होण्याची गरज नाहीये, पण ऍटलिस्ट तुम्हाला त्या गोष्टीविषयी थोडीशी तरी माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, त्या गोष्टीची थोडीफार माहिती असल्यानंतरच तुम्ही तुमचे पैसे त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि मध्ये इन्व्हेस्ट करतानाही मी नेहमी लोकांना सांगतो की जे बऱ्याचदा म्हणजे लोकांचा प्रॉब्लेम असतो की नेहमी आपला फ्युचरला मी सिक्युअर करेन, सो फ्युचरला सिक्युअर करण्याच्या नादात आपण प्रेझेंट स्पॉइल करतो. सो म्हणजे ते तसं कधीच करू नका. तुम्ही शांतपणे बसून पहिला तुमच्या घरातली जी काही आर्थिक तुमचं जे काही येणं असतं, म्हणजे जे काही तुमचा इन्कम सोर्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आधी मांडून घ्या. त्या मांडून घेतल्यानंतर तुमच्या गरजेच्या गोष्टी काय आहेत ह्या आधी नीट समजून घ्या. त्या समजून झाल्यानंतर तुमचे किती पैसे उरतायत ह्या गोष्टी समजून घ्या. आणि अर्थात याच्यासाठी एखाद्या तुम्ही आर्थिक तज्ञाचा सल्ला घेऊ शकता. ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. त्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्या हातात किती पैसे उरतात. विनाकारण जर का एखाद्याने सल्ला दिला की एखाद्याच्या घरामध्ये फॉर एक्झाम्पल 50,000 रुपये येतात
आणि एखाद्याने सल्ला दिला की तू या दर महिन्याला 10,000 रुपये इन्व्हेस्ट करच, पण त्या बिचाऱ्याचा दर महिन्याचा खर्चच घराचा जर का 35,000 असेल आणि 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर उरलेल्या पैशांमध्ये ते घर कसे चालवणार? गरजेचं नाहीये तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट करतात, गरजेचं आहे तुम्ही पैसे कशा पद्धतीने आणि कुठे इन्व्हेस्ट करताय. सो तुमच्या घरामध्ये जे पैसे येतात ते पैसे आधी नीट मांडून घ्या, त्याच्यामध्ये बघा तुमच्या बेसिक गरजा पूर्ण होतात का, आणि त्याच्यानंतर जर का काटछाट करायची गोष्ट आली तर तुमच्या एक्स्ट्रा खर्च जिथे होतात तिथे तुम्ही काटछाट करू शकता. तुम्ही तुमचं आयुष्य जगा, आत्ताचं आयुष्य जगा, आणि त्याच्यानंतर जे काय पैसे येतील त्या पैशांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. आणि मग ती इन्व्हेस्टमेंट महिन्याला 1,000 रुपये 2,000 रुपयेची असेल तरीही चालेल, मग ती तुम्ही लॉंग टर्म साठी करा, 20 वर्ष 25 वर्ष त्याच्यासाठी करा. पण आता पोटाला चिमटा काढून 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले, आणि म्हणजे असं होऊ नये पण असं बऱ्याच लोकांचं होतं. मी म्युच्युअल फंडमध्ये 20 वर्षासाठी SIP केली 10,000 रुपयाची, आणि 19व्या वर्षी ती व्यक्ती एक्सपायर झाली. त्याचं बेनिफिट कोणाला मिळाला? त्या व्यक्तीने 19 वर्ष काटछाट करून इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्या 19 वर्षामध्ये ती व्यक्ती विसरला होता की आयुष्य कसं जगायचंय. बेटर वे तुम्ही तुमचं आयुष्य जगा, आणि तुमचे आयुष्य जगता जगता स्मार्ट वेने, मी असं नाही म्हणत की इन्व्हेस्टमेंट करूच नका, पण जी इन्व्हेस्टमेंट करा ती कॅल्क्युलेटिव्ह आणि स्मार्ट वेने इन्व्हेस्टमेंट करा. ती भले छोटी असेल तरी चालेल, पण ती खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्ट करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून खूप चांगले रिटर्न्स मिळू शकतात. नक्कीच तुम्ही एवढं छान सांगताय की आपले जे काही पण यंगस्टर्स आहेत ते पण खूप मोटिवेट होत असतील आणि होत आहेत इनफॅक्ट. पण मग जे यंगस्टर्स आहेत त्यांनी इन्व्हेस्टमेंट कशी म्हणजे लवकर कशी सुरुवात करावी? ओके, सो यंगस्टर लोकांसाठी स्पेशली हा मेसेज आहे. स्टॉक मार्केट जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्ही जर का एखाद्या मोठ्या व्यक्तींची अभ्यास करण्याची पद्धत जर का नीट बघितलीत, की जे राकेश झुनझुनवाला सारखे किंवा मोठमोठे जे इन्व्हेस्टर असतात त्यांची जर का इन्व्हेस्टमेंट पद्धत बघितलीत ना, तर ते एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या कंपनीचा अभ्यास करण्यासाठी ते 6-6 महिने 1-1 वर्ष लावतात. त्या तेवढ्या पिरियडमध्ये त्या एका कंपनीचा ते पूर्ण अभ्यास करतात. ठीक आहे, आपण जेव्हा शॉर्ट टर्म मध्ये विचार करतो तेव्हा शॉर्ट टर्म मध्ये पैसे कमवण्याच्या नादात आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंटचा विचार नाही करत, आपण ट्रेडिंगचा विचार करतो. आणि मग ती ट्रेडिंगचा विचार करता करता कधी आपण गॅमलिंग मध्ये ते पैसे टाकतो ते आपल्याला कळत नाही. आणि अर्थात म्हणजे याच्यामध्ये यंगस्टर्स लोकांना दोष देण्यात काहीच पॉईंट नाहीये. आत्ताचे जे इंस्टाग्राम किंवा युट्यूबवरती आपण व्हिडिओज बघतो की आज मी इतके कमवले, इतके लाख कमवले किंवा हे, तर म्हणजे हा सुद्धा पुन्हा एक चर्चेचा विषय आहे की याच्यावरती कदाचित चर्चा होऊ शकते की आपण जर का साधा हिशोब केला तर प्रत्येक वेळेला जो काही आपल्याला प्रॉफिट झालेला दिसतो, हा प्रॉफिट झाल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट जे शेअर केलेले जातात हे नेहमी एकाच पर्टिक्युलर सॉफ्टवेअरच्या बॅकग्राऊंडवरतीच का दिसतात. म्हणजे आपण असं समजायचं का की प्रॉफिट हा नेहमी त्याच सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांना होतो. म्हणजे मोतीलाल ओसवाल झाले, शेरखान झाले, एंजल ब्रोकिंग झाले, ह्यांचे प्रत्येकाचे प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळे, पण प्रॉफिट झाला आज 2 लाख कमवला, 3 लाख कमवले, ह्या प्रॉफिटच्या स्क्रीनशॉट मध्ये कधी त्यांचे सॉफ्टवेअरचे इंटरफेस आपल्याला दिसत नाहीत. मग आयदर ते एडिटेड आहेत किंवा नाहीतर म्हणजे मग ते खरंच करतात. आणि मग ते जर खरंच करत असतील तर मग 22 दिवस जेव्हा आपण ट्रेडिंग करतो तेव्हा त्यांचे जे इंस्टाग्रामवरती रील्स येतात किंवा त्यांचे जे व्हिडिओ येतात ते 22 दिवसाचे 22 रील्स का नाही येत? एक्झॅक्टली. सो म्हणजे ही गोष्ट आहे, ही आपल्या यंगस्टर लोकांनी ऍक्च्युली ऑब्झर्व करण्याची गोष्ट आहे की जेव्हा आपण एखाद्याला फॉलो करतो किंवा जेव्हा आपण एखाद्याचे रील्स बघून ट्रेडिंग करण्याचा विचार करतो तेव्हा जर का एखादा व्यक्ती 22च्या 22 दिवस जर का रील टाकतोय किंवा 22च्या 22 दिवस प्रॉफिटचे व्हिडिओ टाकतोय तर होऊ शकतो तो लाखातला एक हा एवढा ऍक्युरेट ट्रेडिंग करणारा व्यक्ती असू शकतो की ज्याने स्टॉक मार्केटला क्रॅक केले. पण तसं शक्यतो तरी होत नाही. बऱ्याचदा लोक लॉस सुद्धा करतात, बऱ्याचदा लोक प्रॉफिट सुद्धा करतात. सो ते त्यांचे लॉसचे व्हिडिओ नाही टाकत. सो तरुणांनी फक्त एवढंच विचार करावा की नुसतं प्रॉफिटचे व्हिडिओ बघून स्टॉक मार्केटमध्ये न उतरता, आणि आजकालची तरुण पिढी तर मी सांगेन बरीच हुशार आहे. म्हणजे जी गोष्ट शिकण्यासाठी आम्हाला 1 महिना लागेल ती गोष्ट ते 1 आठवड्यात शिकतात. सो त्यांनी त्यांची ती हुशारी जी आहे अभ्यासातली ती त्यांनी जर का शेअर मार्केट प्रॉपर वेने शिकण्यामध्ये जर का घालवली तर ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने शेअर मार्केटला क्रॅक करू शकतात. सो त्यांच्यासाठी तरी माझा हा एकच सल्ला असेल की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये अभ्यास करा. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी व्हेरीफाईड करा आणि मग नंतर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा.
खूप छान सल्ला दिला दादा. पण फायनान्शियल लिटरसीची गरज किती आणि कशी आहे ह्या आजकालच्या जेनझी जनरेशनला? ओके, सो शेअर मार्केट हा मुद्दा जरी बाजूला राहिला तरी फायनान्स ह्या गोष्टीचा जर का विचार करायचा झाला तर आजच्या तरुण पिढीला म्हणजे मुलं असू दे मुली असू दे, फायनान्सचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा काही गोष्टींचा विचार जो आहे हा सध्याची तरुण पिढी करत नाहीत किंवा फार कमी लोक असतील जे त्याचा विचार करत असेल असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये मेजरली जो काही गोष्टी असतात जसं की आपण एखाद्या गोष्टी करताना त्या गोष्टींसाठी आधीची लोक पैसे जमा करत होते, त्या गोष्टीचं प्लॅनिंग करत होते आणि मग ते पैसे खर्च करत होते. आता एक्झॅक्टली उलट होतं. आता आधी आपण पैसे खर्च करतो, मग ते खर्च केलेले पैसे कसे आपण फेडायचे त्याची प्लॅनिंग करतो आणि मग हळूहळू त्याला EMI रूपामध्ये ते पैसे फेडत असतो. सो फायनान्शियल प्लॅनिंग करताना सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टीच्या अपोजिट जास्तीत जास्त EMI ह्या गोष्टींवरती आपण डिपेंड राहिलेलो आहोत. म्हणजे त्यात राहिलो आणि किंवा आपण असं म्हणू शकतो की क्रेडिट कार्डने डायरेक्टली आपण स्वाईप करतो आणि मग नंतर त्याचे पैसे हे करतो. त्याच्याने आपल्याला ना जे लॉंग टर्म गोलसाठी आपण काही गोष्टी मार्क करून ठेवायचो तर त्या गोष्टी एवढ्या इझिली होत नाहीयेत कारण की आपण इन्स्टंट डिसिजन घेतो की डिरेक्टली पहिलं खर्च करू, मला हे आवडलं हे आपण खर्च करू, पैसे कसे द्यायचे ते नंतर बघू. सो जेव्हा आपण आर्थिक शिक्षण ह्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. लॉंग टर्म साठी ह्या सगळ्या गोष्टींनी क्रेडिट स्कोर ज्या बऱ्याच लोकांना फ्युचरमध्ये एखादा पर्टिक्युलर लोन घेण्यासाठी, घराचा लोन असेल किंवा गाडीचं लोन घेण्यासाठी तो मॅटर करतो, पण ह्या गोष्टीचा विचार केला जात नाही किंवा ह्या गोष्टींचा काही पाठपुरावा आपण कधी करत नाही. सो ही एक गोष्ट या आर्थिक शिक्षणासाठी तरुण पिढीसाठी खूप महत्वाची आहे. तसंच बघायला गेलं तर तुम्ही जेव्हा पैसे खर्च करता ते खर्च केल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये फार शेवटी इन्व्हेस्टमेंटचा विचार असतो. म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत, तुमच्याकडे पैसे नसताना इन्व्हेस्टमेंटचा विचार करणं शेवटी विचार करणं आणि तुमच्याकडे पैसे असताना इन्व्हेस्टमेंटचा विचार शेवटी करणं, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टींचा फरक समजून घेणं खरंच आजच्या तरुण पिढीला खरंच खूप महत्वाचं आहे असं मी तरी सांगेन. खूप छान माहिती सांगितली. पण आपली एक परंपरा आहे की आपण व्हिडिओच्या शेवटी रॅपिड फायर घेतोच. ओके, सो रॅपिड फायर मध्ये मी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेल आणि तुम्हाला एकदम जे इन्स्टंटली तुमच्या डोक्यामध्ये येईल ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, सर्वात पहिले बिटकॉइन की स्टॉक्स? स्टॉक्स मार्केट. रिस्क की स्टेबिलिटी? स्टेबिलिटी. एक स्टॉक जो तुम्ही कोणालाही द्याल म्हणजे सेल कराल? हा, तसा एक स्टॉक तर नाही देऊ शकत, पण कधी कोणाला हवं असेल तर मग मी नक्कीच त्याला एक स्टॉक त्या मार्केट सिच्युएशनच्या हिशोबाने नक्कीच सल्ला देईन. ओके. तुमच्या पहिल्या सॅलरी मधून तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट केली होती? ओके, सो हा जरी रॅपिड फायरचा भाग असला तरी मी याच्यामध्ये थोडा वेळ घेईन की जसं आपण लोकांना ब्लेम करतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट खूप लेट सुरू केली आहे, तुम्ही तुमचे पैसे आधी इन्व्हेस्ट केले नाहीयेत, त्याच पद्धतीने त्याच वर्गामध्ये मी सुद्धा होतो. मी भले 7 ते 8 वर्ष नोकरी केली असेल आणि माझी सॅलरी त्यावेळेला सुद्धा खूप छान असेल, तरी मी त्या नोकरीच्या पूर्ण पिरियडमध्ये कधीही इन्व्हेस्टमेंटचा विचार केला नव्हता, बिकॉज मला तसं काही मार्गदर्शनच नव्हतं. मी माझी पहिली इन्व्हेस्टमेंट नोकरी म्हणजे कमवताना 8 वर्ष झाल्यानंतर मी माझी पहिली इन्व्हेस्टमेंट केलेली होती. असा कुठला एक स्टॉक जो तुम्ही कोणाला गिफ्ट कराल आणि का? ओके, सो गिफ्टच करायचं असेल सो मी तरी तुम्हाला बरेचसे स्टॉक गिफ्ट म्हणून देऊ शकतो. जर का साधा हिशोब करायचा झाला तर जनरली लोक स्टॉक सिलेक्शन करण्यामध्ये घाबरतात किंवा बऱ्याचशा लोकांचा हा समज असतो की मला शेअर मार्केटचं काहीही माहिती नाहीये आणि मी शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकत नाही. आणि जेव्हा दुसऱ्याने कोणीतरी एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात तर ते स्वस्त आहेत किंवा तो स्टॉक याने सांगितलं म्हणून करतात आणि फसतात. मी साधा लोकांना सांगू शकतो की जर का तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये खरंच इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही पहिलं स्वतःला ऑब्झर्व करा. तुम्ही काय करता दिवसभर? आता घारगी सकाळी उठते, फ्रेश होते, शाळेत जाते, नंतर ट्युशनला जाते, घरी येते, स्टडी करते, जेवते, झोपते, हा तिचा दिवसाचा स्केड्यूल आहे पूर्ण, बरोबर. आता जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा आपण काय करतो? ब्रश करतोय, दात घासतोय. आपण साध्या गोष्टीचा विचार करू शकतो. ब्रश करता करता कोलगेट हा एक जो ब्रँड आहे
हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला ब्रँड आहे. ठीक आहे. किंवा हा बरीच वर्ष चालतो आणि हा आपण खेडेगावामध्ये एखाद्या ठिकाणी असं पिकनिकला म्हणून जरी गेलो तरी तिकडे दुकानदाराला जर का कोलगेट विचारलं तरी ते आपल्याला एक छोटी 10 रुपयाची पेस्ट देतात. ही कोलगेट संपूर्ण भारतामध्ये जर का आपण गुगल केलं तर मला असं वाटतं आता कुठेतरी 50% लोक भारतातले कोलगेट वापरत असतील, कोलगेट हे प्रोडक्ट वापरत असतील, और मे बी टूथपेस्ट हे प्रोडक्ट वापरत असतील. त्याच्यातून कोलगेट पर्टिक्युलर माझ्या हिशोबाने 33 ते 34% लोक फक्त वापरतात. म्हणजे अजून एवढा त्या कंपनीला स्कोप आहे. जर का अजून एवढे कन्झ्युमर जर का त्या कंपनीला जोडले गेले तर त्यांचा सेल अजून वाढणार. बाय डिफॉल्ट जर का त्यांचा सेल वाढत असेल, त्यांची कंपनी ग्रो करत असेल, तर कोलगेट ह्या कंपनीमध्ये जर का आपण इन्व्हेस्टमेंट केलं, कारण की त्याचे आपण जेन्युअन कस्टमर आहोत मागची 20 वर्ष 30 वर्षापासून. त्याच्यानंतर मी स्कूलला जातोय किंवा मी ऑफिसला जातोय, तर ऑफिसला जाताना किंवा स्कूलला जाताना मी कुठली गाडी वापरतोय. जर का मी ठाण्यामध्ये फिरतोय, मुंबईत फिरतोय, तर TMT BST ह्या बस कुठल्या कंपन्या बनवतात. किंवा मी ऑफिसला जातोय तर मी बाईक चालवतोय का मी 4 व्हीलर चालवतोय, कुठल्या कंपनीचे 4 व्हीलर किंवा बाईक जास्त दिसतात. बरोबर. तर ह्या गोष्टीवरती सुद्धा कन्फ्युजन जर का आपल्याला वाटत असेल किंवा होत असेल तर मग आपण त्याच्यातून पण अजून शांतपणे विचार केला तर गाडी कुठल्याही कंपनीची असू दे, ती प्रॉफिट कधी करते कधी नुकसान करते मला घेणं देणं नाही. प्रत्येक गाडीला टायर लागतात. टायर ही गाडी बनवणारी कंपनी भले लॉस मध्ये असेल तरी त्यांना टायर तर लागणारच आहे. मग टायर इंडियामध्ये कुठल्या कुठल्या कंपन्या बनवतात आणि त्या कुठल्या कुठल्या कंपन्या MRF सोडलं तर, कारण की MRF मध्ये 1 लाखाच्या पेक्षाही जास्त त्या MRF कंपनीची व्हॅल्यू आहे. म्हणजे तो स्टॉक एशियातला सगळ्यात महागडा स्टॉक आहे अजूनही. सो टायर कुठल्या कंपन्या बनवतात, मग त्याच्यामधून ज्या तुमच्या रेंजमध्ये असणारे टायर आहेत, सियाट टायर, अपोलो टायर किंवा अजून वेगवेगळे टायर, ह्या टायर बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. लॉकडाऊनचा जर का विचार केला तर लॉकडाऊनमध्ये बरेचसे एम्प्लॉईज हे वर्क फ्रॉम होम करत होते किंवा बरीचशी लोक घरातून ऑफिस चालवत होते. सो त्यावेळेला काय झालं, IT क्षेत्रातले असो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातले असो, तर कम्प्युटर वापरत असताना घरामध्ये बऱ्याचशा लोकांकडे AC वगैरे नव्हते. सो बऱ्याचशा कंपन्यांनी लिटरली लोकांना पेमेंट दिलं की तुम्ही AC घ्या आणि घरामध्ये AC लावून ऑफिसचं काम करा. सो त्या वेळापासून AC प्रोडक्शन आणि AC सेल्समध्ये बरीचशी वाढ झाली. आणि आता जे काही टेम्परेचर आहे, ह्या टेम्परेचरच्या हिशोबाने बघितलं तर बऱ्याचशा घरांमध्ये AC असते. मग जर का आपण विचार केला, जर मी तुला विचारलं की AC जास्तीत जास्त विकल्या जातात तर आपला कुठला शेअर आपण घेऊ शकतो? वॉल्टासचा किंवा ते हायर. बरोबर. परत त्याच्यामध्ये मल्टिपल ऑप्शन आहेत. जर शांतपणे आपण एखाद्या मॉलमध्ये, विजय सेल्स किंवा क्रोमामध्ये जाऊन बसलो तर तिथे लोक काय विकत घेतात ह्याच्यापेक्षा बिलिंग काउंटरच्या बाजूला जर का आपण 10 मिनिटं घालवली तर आपल्या लक्षात येतं 10 पैकी 8 जण तिथे बजाज फायनान्सचं कार्ड घेऊन उभे असतात की मला AC हा EMI करून पाहिजे. आयदर ते क्रेडिट कार्ड किंवा बजाज फायनान्स वरती घेतात. मग बजाज फायनान्सचा शेअर बघितला तर AC विकणाऱ्या कंपन्यांपेक्षा बजाज फायनान्सचा शेअर हा लॉकडाऊन पासून आतापर्यंत भरपूर वाढलेला आहे. सो आपण त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. सो अशा पद्धतीने जर का आपल्याला कधी खरंच पोर्टफोलिओ बनवण्याचा विचार करायचा झाला तर आपण काय करतोय, आपण इतकी वर्ष कोणते कोणते प्रोडक्ट वापरतोय आणि आपण कुठल्या प्रोडक्टवरती स्वतः ट्रस्ट ठेवतोय. म्हणजे कोलगेट हा साधा हिशोब आहे, साधा एक्झाम्पल आहे की कोलगेट हे वर्षानुवर्ष लोक वापरत असताना सुद्धा लोक जेव्हा प्रश्न विचारतात कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू, आणि आपण जर का सांगितलं कोलगेटमध्ये कर, जाईल वर. अरे आपण आपल्या सुरुवात दिवसाची कोलगेट पासून करतोय आणि आपण आजपर्यंत जर का रॅपिड फायर मध्ये कोणाला विचारलं की तुम्हाला कोलगेट सोडला तर दुसरा कुठला टूथपेस्ट तुम्ही वापरू शकता, तर लोकांच्या कदाचित डोक्यात येणार नाही की दुसरी कंपनी पण मार्केटमध्ये आहे का, ही पटकन येणार सुद्धा नाही. सो बेटर वे कोलगेटमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण का नाही करू शकत. सो हा सुद्धा एक म्हणजे एक तुम्ही मागितलं गिफ्ट, तर मी हे एवढे सगळे दिले. सो अशा पद्धतीने मी तरी सगळ्यांना सांगेन की तुम्ही तुमच्या डेली लाईफ मध्ये येता जाता तुम्हाला ऑब्झर्व करा. तुमच्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने तुम्हाला 10 स्टॉक तर नक्कीच मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे स्टॉक तुमची इन्व्हेस्टमेंट करू शकता. अगदीच दादांनी एवढी छान माहिती सांगितली आहे आणि हा पॉडकास्ट एवढा इंटरेस्टिंग झालाय, त्यामुळे लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अजून डीप मध्ये नॉलेज पाहिजे असेल शेअर मार्केट बद्दल तर दादांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि खरंच दादा खूप छान सांगतात आणि थँक्यू सो मच वन्स अगेन तुम्ही पॉडकास्टसाठी एवढा वेळ काढल्यामुळे. अँड थँक्यू जय महाराष्ट्र.